मनोज जरांगे पाटील यांची इशारा बैठक जी आहे ते बीडमध्ये पार पडली आहे आणि ज्या ठिकाणी हजारो मराठा बांधव या ग्राउंडमध्ये होते ते ग्राउंड जे आहे ते खुलं झालेलं आहे आणि बैठक संपल्याच्या नंतर माझ्यासोबत मराठा बांधव आहेत। दादा, कशा पद्धतीने तुम्ही तयारी करून मुंबईकडे जाणार आहे? सर आम्ही फुल तयारी करून निघलो तिथून। हां, जेवण वगैरे, दळण वगैरे, ट्रायली, रिक्षा जे भेटते ते वाहनं, टाकी, पाण्याची टाकी आणि पीठ वगैरे समजा आम्ही म्हणजे एक लेडीज स्वयंपाकासाठी आचारी आम्ही टोटल आम्ही सोबत घेऊन चाललेलो आहे। बाकी खरं पाहिलं तर जेवणाची व्यवस्था असेल, रस्त्यामध्ये पाण्याची बॉटलची व्यवस्था असेल किंवा पाण्याची व्यवस्था, ते नियोजन कसं असणार आहे तुमच्या प्रत्येक वाहनामध्ये? आम्ही गाडी वाईज प्रत्येक गाडीमध्ये पाठीमागं बॅनर लावणार आहोत। प्रत्येक बॅनर ज्या ठिकाणी भरण्याची सुविधा असेल त्या ठिकाणी आम्ही भरून घेऊन आमच्या सोबत पाणी, खाण्याची सोय, पोहे हे सगळे मटेरियल घेऊन जाणार आहेत। या ठिकाणी पाहिलं गेलं ते की लहान मुलगा देखील माझ्यासोबत आहे। काय तुला काय बोलण्याची इच्छा होती? मोडला तरी न वाकणारा मराठा, दिल्या शब्दाला जागणारा मराठा। मोडला तरी न वाकणारा मराठा, दिल्या शब्दाला जागणारा मराठा। पर स्त्रीला माता मानणारा मराठा, जिजाऊंचे संस्कार जपणारा मराठा। शौर्याची हाक मराठा, पराक्रमाची आग मराठा। शिवरायांचा वाघ मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। ओके, धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर मुलांनी बोललेले वाक्य मात्र हे मराठा बांधवांना प्रोत्साहन देणारे आहेत। दादा, बैठक जी आहे ते पार पडली, इशारा बैठक, आणि त्यानंतर आता काय निर्णय घेतलाय? आत्ताच दादानी इशारा बैठकीमधून सांगितलेलं आहे शांततेच्या मार्गाने जायचं आणि दादाचा आम्ही आदेशच पाळतो, कारण की 350 वर्षानंतर शिवरायाचं एक रूपच आम्हाला दादा भेटलेले आहेत, आमचे दैवत आहेत आणि दादाचा आदेश पाळणं आमचं कर्तव्य आहे। आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार। फक्त शांततेच्या मार्गाने जात असताना गेल्या बारीला आम्हाला शासनाने सगळे सोयरे म्हणून फसवलं आहे, पण ह्या बारीला शासनाने फसवून घेणार नाहीत। आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत। आम्ही इथून जाताना पूर्व तयारीने निघणार आहेत। आम्ही जसं की आदिमानव पहिल्यांदा जशा पद्धतीने आपल्याला करत होता तशाच पद्धतीने आम्ही पूर्ण राशन ते घेऊन निघणार आहेत। जर आम्हाला तिथं काही कमी पडलं तर आम्ही तिथं रस्त्यावर मागून काही करून आम्ही एक तर गोरगरीब आहेत, दादाच्या रूपानेच आम्हाला काहीतरी शिक्षणा क्षेत्रात आता स्थान भेटलेलं आहे प्रशासनाच्या स्थानात। आधी आमचे मुलं पंक्चर, हॉटेल असेच व्यवसाय करीत होते, मग काय येतं, पण ह्या जागलेल्या सरकारला कधी ना कधी जाग येईन आणि आम्हाला आरक्षण भेटन दादाच्या रूपाने। दादाचा जो आदेश आहे ते आम्ही शांततेच्या मार्गाने आरक्षण घेऊ। ह्या 2 दिवसामध्ये खरं पाहिलं तर जरांगे पाटील यांच्या मागण्या योग्य आहेत, मात्र ओबीसीतून आरक्षण नको असं जे आहे ते ओबीसी नेते म्हणतात, त्यांच्याकडे कसं? जे पाटलांचा जो आदेश आहे आम्ही त्या आदेशाचं पालन करून मुंबईला जाण्याची पूर्ण तयारी केलेली आहे, जेणेकरून खाण्याची असेल, राहण्याची असेल, छत्री, गोंगता वगैरे आम्हाला सर्व घेऊन जाण्याची सोय आदेश दिला आहे, त्यांचं आम्ही पालन करू। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय? दादा, परत बोलण्याची इच्छा होती? मराठों का तूफान आ रहा है, सुनामी के साथ आ रहा है। मराठों का तूफान आ रहा है, सुनामी के साथ आ रहा है। बाजू हटो दरारो वरना डूब मरोगे, बाजू हटो दरारो वरना डूब मरोगे, क्योंकि समंदर से मिलने समंदर आ रहा है, समंदर से मिलने समंदर आ रहा है। ओके, धन्यवाद। खरं पाहिलं तर या मुलाच्या प्रत्येक शब्द जे आहे ते मराठा बांधवांना, मुंबईकडे जाणाऱ्या मराठा बांधवांना प्रोत्साहन देणार आहे। मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स ही इशारा बैठक पार पडल्याच्या नंतर आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्य जुडिया, बीड।